जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. आपण द्वैत विवेकातलं 2 प्रकारची द्वैत पाहिली, शास्त्रीय अशास्त्रीय. त्याच्यात अशास्त्रीयातलं देखील 2 प्रकार पाहिले आपण, की एक आहे ते तीव्र, आणखीन दुसरं आहे ते मंद. तीव्र जे आहे ते काम क्रोध वगैरे, आणखीन मंद म्हणजे मनोराज्य. आणि हे थांबवण्याचा उपाय देखील आपण थोडा विचार केला. त्याच्यात आपण काय काय पाहिलं, तीव्र जे आहे तर त्याच्यासाठी शम दम हे अभ्यासाचेच उपाय आहेत सगळे, दुसरा त्याला इलाज नाही. वैराग्य हा उपाय आहे. आणखीन जे मंद आहे म्हणजे मनोराज्य, हे जे मंद आहे तर त्यासाठी निर्विकल्प समाधीचा एक थोडासा आपण विचार करायला सुरुवात केला आपण. आणि ओंकार एक आपण विचार केला होता. इथे आता 65वी ओवी चालली आहे. म्हणजे ह्याने काय सिद्ध होतं, हे जेव्हा आपल्याला झालं, दृश्याचा जेव्हा बाध आपण करतो, 64-65 दृश्याचा बाध कसा करायचा हे आपण इतके दिवस बघतोच आहोत. सतत सगळ्या याच्यात, सगळ्या प्रकरणातनं दृश्याचा बाध हा किती महत्वाचा आहे आता आपल्याला कळलेलं आहे. बाध म्हणजे असून नसल्यासारखं, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला रिॲक्शन येता कामा नये, की त्याची खूण आहे, की काहीही झालं तरी आपलं मन शांत राहिलं पाहिजे. श्री गुरु सांगतात की स्वतःला दुःखी करायचा स्वतःला देखील अधिकार नाही. इतका तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आनंद हा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यामुळे दुःखी करायचा आपल्याला अधिकारच नाही. मग आनंदी कसं राहता येईल त्याचा सगळा विचार असतो. जग मिथ्या आहे असं जे पाहिलं होतं, तर वास्तविक पाहता जाता पाहिलं ना तर जग नाहीच आहे. जग नाहीये म्हणजे कसं आहे, आपण दोरीवरच्या सापाचा विचार केलाय, थोडक्यात केला होता, पण अध्यस्त अधिष्ठान वगैरे आपण विचार केला होता. मग आता एक सांगायचं विचार केला तर आपण, की आपल्याला एकदम जग नाही म्हटलं ना तर ते पेलत नाही, ते आपल्याला पटत नाही. पण त्याच्याऐवजी जर का असा आपण विचार केला की जग भासताय ब्रह्मावरती, आपल्याला थोडंसं चालतं, पटतं, जग खरं आहे, सगळ्यात जास्त पटतं. पण जग भासताय म्हटलं तरी कुठेतरी जग आहे बाबा, अशा पद्धतीने आपल्याला समाधान होतं जरा. पण विचार केला तर भास असतो तो खरा असतो का? दोरीवरती जेव्हा सर्प भासतो तर तेव्हा तो सर्प कधीतरी खरा असतो का? तो दोरी रूपच आहे. तसं ज्या वेळी आपल्याला या ब्रह्मावरती जग भासतं तेव्हा वास्तविक जग आहे का? तो भास आहे, तो कल्पनेतला आहे, हेही आपण पाहिलं. पण तरी देखील ते आपल्याला जरी कितीही बुद्धीने ऐकलं, पटलं, तरी त्याप्रमाणे बुद्धीची खात्री व्हायला, निश्चय व्हायला, वळायला म्हणूया, कळतं पण वळत नाही, हे नेहमी आपलं होतं ह्या बाबतीत. आणि ते स्वाभाविक आहे, कारण इतक्या जन्मांचे आपले जे संस्कार आहेत जगत सत्यत्वाचे, त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडणं फार कठीण असतं. आणि हे बाहेर पडणं हळूहळू हळूहळू अभ्यासाने होतं. सगळीकडे जे आहे ते फक्त ब्रह्म आहे. समर्थ जे म्हणतात की ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा. 3 प्रकारची आत्मनिवेदन त्यांनी सांगितलंय. आणि ती आत्मनिवेदन म्हणजे साधनेची शिडीच आहे. पहिलं जे सांगितलंय ते पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार असा. म्हणजे काय आहे तिथे, की संपूर्ण वैराग्य, पदार्थ, मन, काया वाचा मी देवाचा आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर तस्यत्वम, तेनत्वम आणि तत्वम, अशा 3 पद्धतीने आपण जाऊ शकतो. हे जे काय आहे ते सगळं त्याचं आहे असा विचार केला तर मग आपल्याला दृश्य खरं वाटणार आहे का? म्हणजे दृश्याचा आपल्यावर परिणाम व्हायला लागणार आहे का? आपल्याला वैराग्य पूर्ण येईल, दृश्यात आपण मग रमणार नाही. आहे ते तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती.
हे दुसऱ्या भाषेत समर्थांनीच सांगितलंय. आणि पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाची देवाचा, हे आत्मनिवेदनाच्या भाषेत सांगितलंय. जड आत्मनिवेदन, हे सगळे जड पदार्थ आहेत आणि ते देवाला व्हायचे आहेत. म्हणजे हे सगळे देवाचे आहेत, देवाने उत्पन्न केलेले आहेत. आपण जे द्वैताच्या भाषेत बोलतोय, द्वैत विवेकाच्या, तर त्याच्यात ती ईश्वराचीच सृष्टी आहे. त्यांना मी माझं म्हटलं की ताबडतोब प्रॉब्लेम येतो. हे सगळं देवाचं आहे, देवाने मला वापरायला दिलेलं आहे, ते मी चांगलं वापरायचं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वापरायचं आहे. असं जर का आपण करत गेलो तर आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायला मदत होते, त्या द्वैतातनं बाहेर पडायला मदत होते. आणि आत्मनिवेदन म्हणजे द्वैताचा निराश, दुसरं आणखीन काही नाही. चंचल आत्मनिवेदनात ते म्हणतात की जाऊन दे, विसरते मी मधून मधून. चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाची अंश, त्याचा तोची आपण असं ठाव नाही. हे चंचळ आत्मनिवेदन. म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे तेच बरोबर समर्थांनी सांगितलं, वेगळ्या भाषेत सांगितलं. संत जे असतात ते शास्त्राव्यतिरिक्त काहीही बोलत नाही. वेदात जे सांगितलेलं आहे तेच ते सांगत असतात. तेच इथे सांगितलंय की चंचळ करतात तो जगदीश. चंचळ म्हणजे संपूर्ण विश्व, सगळं जग. ते कोणी निर्माण केलाय? ईश्वराची सृष्टी आहे ती. म्हणून चंचळ करतात तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाचे अंश, त्याचा विराट देह जो आहे, तर त्या देहात सगळे प्राणी मात्र सामावलेले आहेत. सगळ्या प्राण्यांची स्थूल शरीर, आणखीन सगळी स्थूल सृष्टी मिळून त्याचा देह होतो. त्यामुळे आपण त्याचा अंश आहोत. म्हणून प्राणी मात्र त्याचाची अंश, त्याचा तोची आपण असं ठाव नाही. वास्तविक मी आहे का? वास्तविक जीव नाहीये. मांडुक्य कारिकात सांगितलेलं आहे गौडपादाचार्यांनी की न कश्चित जायते जीव संभवोस्य न विद्यते, की जीव नावाचा काही गोष्ट जन्माला आलेली नाही, संभवही नाहीये त्याचा. कारण आपला देह, बुद्धी, मन सगळं जे आहे तर ते जड आहे. त्याला चैतन्य आल्यासारखं वाटतं ते चिदाभासामुळे आलाय, जो आभास आहे. कोणाचा आभास आहे? आत्मतत्वाचा, ब्रह्माचा. म्हणजे आहे सत्य ते फक्त ब्रह्म आहे. ह्या पद्धतीने विचार केला तरी सुद्धा जगाला अस्तित्व नाहीये, असा जगाचा बाध होऊ शकतो. आपल्याला जगाचा बाध सांगितलेला आहे. आणि शेवटचं जे आत्मनिवेदन आहे ते ठावची नाही चंचळाचा, तेथे आढळ आपण पैसा. इथे जे आहे निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक म्हटलेला आहे त्यांनी, विचार नाही म्हटलेला. आधी विचार म्हटलं होतं, इथे विवेक. अखंड विवेक केला तर हे निश्चळ आत्मनिवेदन होणार आहे. आणि त्याच्या ठावची नाही चंचळाचा म्हणजे ईश्वर सृष्टी आहे कुठे? ती मुळात भासमान आहे. म्हणजे ईश्वर रचित द्वैत जे आपण म्हणतोय तर ते देखील शेवटी भास आहे. असा विचार केला तर मग मी ईश्वर रचित सृष्टीचा भाग आहे की नाही? निश्चित आहे. मग मला तरी ठाव आहे का? जर का सृष्टीला ठाव नसला तर ज्याला मी मी म्हणते तर मला सुद्धा ठाव नाहीये. मग मी काय आहे? मी केवळ ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीये. मीही ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीने वेदांताचा सतत विचार करायचा. तच्छ्रवणम तच्चिंतनम परस्परे तत्प्रबोधनम म्हणून आपल्याला श्रुती सांगते. म्हणजे फक्त तेच ऐकावं, त्याच्याबद्दलच विचार करावा, आणखीन एकमेकात त्याबद्दलच बोलावं. अगं ऐकलंस का वगैरे नाही. इथे बोलायचं आहे तर ते चर्चा जी करायची, परमार्थ चर्चा करीत जावी, हयगई सर्वथान करावी, ज्ञातेपणे करून ये म्हणून समर्थ सांगतात. म्हणजे जी चर्चा करायची तर ती चर्चा करत गेलं की आपलं दृढ होत जात. जे आपण वाचलेलं आहे, समजा ऐकतोय आपण, श्रवण चाललाय, वाचतोय आपण, आणि त्याचं जर का आपण चर्चा केली, डिस्कशन, तर ते पक्क होतं. नाहीतर आपल्याला विसरायला होतं ते. कारण तो अभ्यास होतो. जेव्हा आपण चर्चा करतो तर तेव्हा आपलं जर का काही राहिलं असलं, चुकलं असलं, दुसऱ्याला माहिती असतं, त्याला माहित नसलेलं आपल्याच लक्षात आलेलं असतं. त्यामुळे दोघांचाही याच्यात फायदा होतो. फक्त इथे मला किती कळलंय, तुला कसं नाही कळलं, अशा ह्यानी जायचं नाहीये. तो अहंकार आहे. परस्परा साह्य करू अवघे धरू सुपंथ,
अशा पद्धतीने तिथे जायचं आहे. आणि म्हणून परस्परे तत्प्रबोधनम म्हटलेलं आहे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्य म्हणून म्हटलेलं आहे श्रुतीने. म्हणजे स्वाध्याय म्हणजे स्वतःचा जो अभ्यास आहे तर तो विसरायचा नाहीये. प्रवचन करायचं आहे, ऐकायचं आहे, दोन्ही आहे. कारण प्रवचन करणं हे एक मोठं साधन आहे. श्री गुरूंनी आम्हाला ते सांगितलेलं आहे की आपण जेव्हा त्या निमित्ताने अभ्यास वेगळ्या पद्धतीने होतो. शिवाय बोलायला लागल्यानंतर माझं कुठे चुकलेलं आहे, मी कुठे अजून कच्ची आहे हे पण लक्षात येतं. आणि मग ते आपल्याला नीट अभ्यास करता येतो त्या संदर्भाने. त्यामुळे प्रवचन, मला प्रवचन करायला सांगितलंय म्हणजे मला फार कळलंय असं नाहीये. तर त्या निमित्ताने अभ्यास होतो, तो दृढ होतो. म्हणून त्याच्यात न प्रमदितव्य म्हणजे प्रमाद करायचा नाही, म्हणजे ते केल्याशिवाय राहायचं नाही. पण त्याचबरोबर असंही सांगितलंय की नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधयान न बहुना श्रुतेन. कितीही बुद्धिमान असलं तरी आत्मा मिळणार नाही. प्रवचनाने आत्मा मिळणार नाही. खूप काही ऐकलं, खूप वाचलं म्हणजे आत्मा मिळणार नाही. मग तो कशाने? विवृणुते तनुम स्वाम, तो स्वतः प्रकट होतो. कसा? त्याला प्रकट व्हायला, तो प्रकट काय, वास्तविक पाहता तो प्रकटच आहे, पण तरी देखील तो म्हणजे मी आहे हे आपल्याला जाणवलं म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन. वेगळेपणाने ते जाणवत नाही. वेगळेपणाने त्याचा क्वचित आपल्याला ग्लिम्स मिळाले, आनंद होतो, त्या आनंद रूपाने आपल्याला तो जाणवतो, हे अगदी बरोबर आहे. पण तरी ते मी आहे असा दृढ व्हायला त्याला खूप वेळ लागतो. हे परत परत सांगते. म्हणजे हे सगळं जे आपल्याला परोक्ष ज्ञानासाठी सांगितलंय ते अखंड करत राहायचंय. आणि त्या परोक्ष ज्ञानाचं पक्क झालं की ते आपल्याला अपरोक्ष ज्ञानाच्या काठावर आणून सोडतं, जिथनं गुरुकृपेने आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. याच्यासाठी हे सगळं करायचं, पूर्ण वैराग्य बाणायचं. आणि मग ह्या श्लोकात जे म्हटलंय 35व्या, त्याच्यात ज्ञानरूप मौन म्हटलेलं आहे. त्याच्याहून श्रेष्ठ अवस्था नाही म्हटलंय. आपण मौन म्हणजे काय, हल्ली विपश्यनेची फॅशन आलेली आहे. बरेच लोक जातात, मौनाचं अट्रॅक्शन असतं. मी पण विचारलं होतं जाऊ का म्हणून, मला नको म्हणून श्री गुरूंनी सांगितलं. कारण त्यांनी जे सांगितलं ती अज्ञानाची उपासना आहे, ती अंधाराची उपासना आहे, ती शून्याची उपासना आहे. तिथे जी आहे विपश्यने ती अज्ञानाची आहे. म्हणजे काय आहे, तिथे तो आत्मा मी असं नाहीये, तिथे शून्याची उपासना आहे. आणखीन केवळ काष्ठ मौन असं ज्याला म्हणतात, म्हणजे मी पाटीवरती लिहिलेलं चालतं पण मी प्रत्यक्ष फक्त वैखरीने बोलायचं नाही, आतमध्ये वाटेल तेवढे विचार करीन, नेहमी जे चालायचं ते चालतं सगळं, ह्याला काष्ठ मौन म्हणतात. हे मौन अपेक्षित नाहीये. मौन जे असतं खरं तर ते दोन पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. इथे मौनाचा आलेला विषय म्हणून सांगते की एक तर केवळ नामस्मरणात आपण राहिलो तर ते मौन आहे. जरी तिथे आपण ईश्वराचा विचार करत असलो तरीही ते मौन आहे. आणि दुसरं, ज्या वेळी माझी करून अकर्ता अशी स्थिती होते, म्हणजे दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असं जेव्हा ज्ञान होतं, तर त्यावेळे केलेलं असलं, बोललेलं असलं तरी ते न बोलणं असतं. करू न करताची प्रसिद्ध गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांची, की दुर्वास नदीच्या पलीकडे होते, त्यांना जेवण पाठवायचं होतं आणि नदीला तर पूर आलेला होता. गोपी चालल्या होत्या जेवण घेऊन. त्या म्हणाल्या की आता कसं जायचं आम्ही? कृष्ण म्हणाले सोपं आहे. कृष्ण जर का कधीही आयुष्यात खोटा बोलला नसला, व्यभिचार केला नसला, तर नदीला वाट द्या असं सांग. कृष्णाने जर का कधीही ह्यातलं काही केलं नसलं तर हे नदी मला वाट दे. त्या म्हणतात की कायम खोटं बोलतोय, चोरी करतोय, आणखीन काय म्हणतोय हा, पण तरीही त्यांनी सांगितलं म्हणून गेल्या. हे महत्वाचं असतं. आपण जर का शंकाच घेत बसलो तर चालत नाही. जे मोठे सांगतात, जे गुरु सांगतात, ते आपल्याला कळो न कळो, पटो न पटो, त्याप्रमाणे आपण आचरण करायला लागतो. त्याप्रमाणे त्या गोपी गेल्या आणि त्यांनी हे म्हटल्याबरोबर नदीने वाट करून दिली.
दुर्वास जेवले, सगळं झालं, परत फिरायला लागले. आता काय करायचं? दुर्वास मुनींना विचारलं. दुर्वास म्हणाले की त्यांना नदीला विनंती करा की जर का दुर्वास मुनी पूर्णपणे उपाशी असले, त्यांनी काहीही घेतलेलं नसलं, तर नदी वाट दे मला. नदीने वाट दिली. याचा अर्थ काय आहे? देहाने जरी त्यांनी केलं तरी त्यांनी ते केलं नव्हतं, कारण त्यांचं जी कृती होती ती देहापुरती मर्यादित होती, ती त्यांनी केलेली. नैष्कर्म्य सिद्धी असं ह्याचं दुसरं नाव आहे. करून अकर्तेपण असं नाव आहे. अशा पद्धतीने गेल्यानंतर जरी बोलत असलं तरी देखील तिथे मौन असतं, आणि हे मौन सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे मगाशी मी नामस्मरण वगैरे अशा तऱ्हेचं मौनच म्हटलं. मौन आहे ते खरं आहे, पण ते साधन रूप मौन आहे. थोडस तिथे साधन आहे ते. आणखीन ह्याच्यात जेव्हा नैष्कर्म्य सिद्धी होते, जेव्हा पूर्णपणे नैष्कर्म्य अवस्था होते, म्हणजे नैष्कर्म्य म्हणजे कर्म करून देखील त्याचा लेप लागत नाही कसला, ही जी अवस्था येते, अशा अवस्थेतलं जे मौन आहे ते प्रत्यक्ष मौन आहे, खरंच मौन आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे असं इकडे सांगितलंय. मग पुढे प्रश्न विचारलाय की तुम्ही म्हणताय की हा करू न करताय जीवनमुक्त मौन धारण केलेलं असतं, सगळ्यात श्रेष्ठ अवस्था आहे ती वगैरे तुम्ही सांगताय, पण मग त्याचं चित्त चंचल नाही का होणार भोगाच्या मुळे? आता इथे एक लक्षात घ्यायचं की चित्त चंचल जे आहे, तर ते जरी झालं तरी देखील चित्ताकडे जीवनमुक्त बाधितानुवृत्तीने बघत असतो, साक्षीत्वाने बघत असतो. मी म्हणजे चित्त नाहीये, मी म्हणजे मन नाहीये, ही त्याची खात्री असते. आणि असं असल्यामुळे जरी मन इकडे तिकडे गेलं तरी त्याचं काम संपताच ते तत्काळ परत आपल्या स्थानी येऊन बसतं. प्रारब्धाच्या मुळे भोग येणार आहेत, चांगले वाईट सगळ्या तऱ्हेचे भोग येणार आहेत, भोगायला लागणार आहेत, पण त्यांनी डिस्टर्ब होणार नाही तो, किंवा त्या भोगांच्या मध्ये अडकणार पण नाही. एकनाथ महाराजांची एक फार छान ओवी आहे की तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे बोधू न मळले तयाचा. म्हणजे तो विषयांवरती अगदी लोळत असला तरी देखील त्या विषयाच्या संगामुळे त्याच्या बोधात काडी मात्र फरक पडत नाही. आता राजा जनक आपल्याला उदाहरण माहिती आहे, राजभोग घेत होते ना, आणि तरी देखील पूर्ण विरक्त होते, पूर्ण ज्ञानी होते. त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते कर्माच्या साह्याने चित्तशुद्धी करून घेतली असं सांगण्यात येतं. राजा जनक जे आहेत, हे आपल्याला ते फार उदाहरण उपयोगी आहे. संसारात असून, संसारी असून युक्त तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. युक्त अयुक्त ही विचारणा, योग्य अयोग्य, खरं काय खोटं काय, हे जो अखंड विचार करतो तर तो युक्त आहे खरा म्हणून समर्थ सांगतात. जनक राजा अशा पद्धतीने की सतत विचार, सतत अनुसंधान, आणि जे कर्म करायचं ते पूर्ण निष्काम करायचं. त्यांनी चित्तशुद्धी होते, उपासना केली, निष्काम केली, त्यांनी चित्त शांती होते, आणि ह्या दोन्हीच्या परिणामाने ज्ञान प्रकट व्हायला लागतं. गुरूंचा सहवास आपोआप मिळतो. मग अशी स्थिती झाली की श्री गुरूंचा लाभ होतो, आणखीन त्याच्यामुळे निश्चितपणे ज्ञान होतं. ह्या पायऱ्या म्हणा किंवा काहीही म्हणा, पण ह्या परमार्थात आवश्यक आहेत. निष्काम कर्म, निष्काम उपासनेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा त्याची आवश्यकता असतेच असते. आता प्रारब्धाच्या निमित्ताने जीवनमुक्ताचं चित्त चंचल होतं, आपलं पण होत असतं की नाही. किती जण म्हणतात की जेव्हा मी कधी नामाला बसते, जेव्हा ध्यानाला बसते, तेव्हा कुठचे कुठचे विचार येतात जे एरवी कधी येत. बरोबर आहे, विचारांचं काय चुकलं? मनावरती जे संस्कार असतात तर ते चित्त जरा मोकळं मिळाल्याबरोबर ताबडतोब पुढे येतात. म्हणून चित्ताला परत ओढून आणायला लागतं साधनेवरती, नामावरती, सोहमवरती. चित्त जाणार आहे, त्याला विक्षेपता अशी अवस्था म्हणतात. चित्त धावणार आहे बाहेर, सुरुवातीच्या काळात निश्चित धावणार आहे. धावलं, लक्षात आलं आपल्या, खेचायचं, पुन्हा बस इथे,
म्हणून नामाला लावायचं किंवा ध्यानाला लावायचं. 2 सेकंदात ते परत धावेल. पुन्हा लक्षात आलं, पुन्हा आणायचं. अशा पद्धतीने त्याला सारखा परत परत जागेवरती आणायचं. याला विक्षेपता ही अवस्था म्हणतात. आणि इथे साधकाला खरे प्रयत्न लागतात करायला. जेव्हा चित्ताचं ते धावपळ संपते, जेव्हा ते स्थिरावायला लागतं, तर त्यावेळी मग सोपं व्हायला लागतं. यासाठी माऊलींनी म्हटलंय ना की यया आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय, मग ते वेळी देखील माझं सुख, ते तुले अरोचक विषयी होईल. म्हणजे काय अर्थ याचा? की जो 8 प्रहरांचा दिवस आहे, 24 तासांचा, तर त्याच्यात तू अगदी थोडा वेळ का होईना मला दे, म्हणजे माझ्याशी एकरूप व्हायचा किंवा एकाग्र व्हायचा प्रयत्न कर. त्यावेळी माझ्या सुखाचा तुला थोडासा मासला मिळेल, बोट मिळेल मधाचं. ते जर का तुला मिळालं की तेवढ्या प्रमाणात विषयातली तुझी रुची दूर व्हायला लागेल, विषयांची आवड कमी व्हायला लागेल. आणि तैसे भोगा आतून निघता, चित्त मज माझी रेखता, हळूहळू पंडित होता मीची होईन. हळूहळू मग चित्त भोगातनं निघायला लागतं बाहेर, आणखीन त्या परमात्म्याशी तद्रूप होऊन जातं. पण त्याच्यासाठी नेटाने अभ्यास करणं, न कंटाळता अभ्यास करणं, विषयांपासून शक्यतो दोषदृष्टी ठेवून, नाशिवंत आहेत हा विचार करून, भासमान आहेत हा विचार करून जर का आपण ह्या पद्धतीने गेलो, तर पुढल्या स्टेजला जातो, ज्याला गतायता म्हणतात. पहिली विक्षेपता पाहिली, दुसरी येते गतायता, ज्याच्यात चित्त धावतं, पण त्याला ह्या विषयाची गोडी लागलेली असल्यामुळे ते पुन्हा आपलं आपण येऊन बसतं साधनेवरती. चित्त बाहेर जाईल पण आपलं आपण येईल, त्याच्यावरती फार सक्ती नाही लागत करायला. लक्षात आल्याबरोबर ताबडतोब ते येऊन बसतं. आणि असं जेव्हा होतं, चित्त जेव्हा सतत यायला लागतं, त्याच्यानंतर आपलं जे जीवकृत द्वैत आहे ते आणखीन कमी व्हायला लागतं. काम क्रोध वगैरे जे आहेत ते सगळे कमी व्हायला लागतात. जीवकृत द्वैताचा हळूहळू निराश व्हायला लागतो आणि मग त्या परमसुखाचा अनुभव यायला लागतो, ज्याला संश्लिष्टता असं नाव आहे. विचित्र शब्द आहे संश्लिष्टता, म्हणजे त्याच्याशी जोडलं जातं आणि त्याच्यामुळे आनंदाचे उसाळे यायला लागतात. खूप आनंद येतो, खूप आनंद होतो, असे लहरी येतात आनंदाच्या. पुन्हा नॉर्मलला येतं. नॉर्मल म्हणजे शांत अवस्थेला येतं, पण ती प्रसन्न अवस्था व्हायला लागते. कारण हळूहळू हा जो साधक आहे हा परमात्म्याच्या आणखीन जवळ गेलेला आहे, त्याला अनुभव यायला लागलेला आहे. तो दृढ झालेला नसेल, पण त्याला अनुभव यायला लागलेला आहे. त्या आनंदाची त्याला गोडी निर्माण झालेली आहे, म्हणून त्याला मधून मधून असे आनंदाचे अनुभव यायला लागतात. आणि शेवटची अवस्था जी आहे ती सुलीनता म्हणतात, की ब्रह्म आणि ब्रह्मज्ञानी यांचं ऐक्य जो होतं, ते 67व्या श्लोकात जे म्हटलंय ते होतं. चित्त मिथ्या असल्याचा निश्चय केला की मग प्रारब्ध भोगांनी काही होत नाही. जे काय चालायचं ते जग जगापरी चाले, ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते सूत्र हाती घेतले ऐसे नव्हावे. आपलं काय होतं की सध्या कोविड चाललाय, राजकारणाचा गोंधळ चाललाय, ते कायमच चाललेले असतात. जग जगापरी चाले, ते ईश्वर सूत्रे बांधिले. माझ्या हातात आहे का? मी काही करू शकणार आहे का? मी काहीही करू शकणार नाही. परिस्थिती कोविडचं माझ्या हातात नाहीये. कोणी कसे निर्बंध पाळायचे किंवा काय नियम घालायला हवेत हे काहीही माझ्या हातात नाहीये. मी स्वतःच बघावं, स्वतःची काळजी घ्यावी आणि माझं अनुसंधान चालू ठेव. कारण वायफळ विचार करून काहीही उपयोग नाहीये. आपला वेळ मात्र त्याच्यात फुकट जातो, हे लक्षात घ्यायचं. आणि असं आपण करायला लागलं की मग संश्लिष्टता आणखीन सुलीनता ह्या अवस्था हळूहळू यायला लागतात. ब्रह्म आणि ब्रह्मज्ञानी हे दोन वेगळे राहत नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो, असं आपल्याला श्रुती सांगते, उपनिषद सांगताय.
की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो तो त्याच्या देहासह ब्रह्म. काल एक ओवी म्हटली होती, तेथ मन हे मुद्दल जाये तरी अहम भावादिक के आहे, म्हणून शरीरेसी ब्रह्म होये अनुभवीचो. जेव्हा अहंकार लयाला जातो, अहंकार लयाला जातो म्हणजे काय आहे, मी कोणीतरी विशेष आहे अशा पद्धतीचं जे आपलं असतं. मग 4 जणात उठून बसण्यासाठी साडी तशी पाहिजे, तशा पद्धतीने वागलं पाहिजे, मी अमुक आहे, की शिकलेलं आहे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला सांगावंसं वाटतं. मग हे सगळे अहंकाराचे आविष्कार आहेत. हा अहंकार जेव्हा कधी जातो, तो मन येथं मुद्दल जाय. मन कधी जातं, पुन्हा हे चाललं मनोलय जो आहे, तर तो कधी होणार. आपण इतका वेळ मनोलयाचे उपाय पाहत होतो. मनोलयाचे जे उपाय आहेत, तर ते अद्वैत वेदांताचा अखंड विचार, जगाचा बाध, मनाचा बाध, मनाला मी माझं म्हणते म्हणजे मन मी असणं शक्य नाही हा विचार, हा सगळा हे जे सगळं द्वैत आहे, तर त्या द्वैताचा बाध करणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. आणि मग मन जेव्हा शांत होतं, संकल्प विकल्प त्याचे होईन असे होतात, कल्पना त्याला येईन अशा होतात सारख्या, त्यावेळी मन येथं मुद्दल जाय. मग अहम भावादिक के आहे, तेथ काय होतं मग, म्हणून शरीरेसी ब्रह्म होय. स्वतःच्या देहासह सगळा अहंकार सुद्धा जेव्हा जातो, मन जेव्हा जातं, मनाचं नमन होतं, तसं झालं की तो शरीरासह ब्रह्म. माऊलीने तेच सांगितलंय, जे उपनिषदात सांगितलंय तेच संत सांगतायत, त्याच्याहून वेगळं काही सांगत नाही. म्हणून तो ज्याचं चित्त असं शांत झालेलं आहे, जो ब्रह्मामध्ये सतत स्थित आहे, म्हणूया अनुसंधान आहे त्याचं सतत, असंही म्हणायला हरकत नाही. तर तो केवळ ब्रह्मज्ञानी नाही त्याला म्हणतायत, त्याला मूर्तिवंत ब्रह्म म्हणतात. आणि यासाठी संतांच्याकडे, श्री गुरूंच्याकडे कधीही देह म्हणून पाहायचं नसतं, त्यांच्याकडे नेहमी ब्रह्म पाहायचं असतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की जो मला देहा एवढा समजतो तो कृपण आहे. कृपण म्हणजे काय, आपण पैशाच्या बाबतीत कृपण म्हणतो की कमी कमी कमी, तसा जो व्यापक आहे तो एका देहापुरता मर्यादित आहे असं समजलं जातं. आणखीन म्हणून त्याला कृपण म्हटलेलं आहे भगवंतांनीच. आणि त्यांना मग अज्ञानी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून जो ब्रह्म जाणतो तो शरीरासह ब्रह्म होतो, हे लक्षात घ्यायचं. असा जो असतो त्याचं ज्ञान आणखीन अज्ञान दोन्ही कडून पडलेलं असतं. अमृतानुभवात अज्ञान खंडन केलेलं आहे आणि नंतर ज्ञानाचंही खंडन केलेलं. कारण अज्ञान गेल्यानंतर आपल्याला ब्रह्म प्रकट होतं असं पण म्हणतो. किंवा अज्ञान जायला कारणीभूत काय आहे, ज्ञान कारणीभूत आहे. आधी परोक्ष ज्ञान असतं आणि त्याच्या साह्याने चित्त जेव्हा आपलं स्थिरावतं त्यावेळी अपरोक्ष ज्ञान होतं, तिथे अज्ञान पूर्ण निवृत्त होतं. अज्ञान निवृत्त झाल्यावर ज्ञानाचं काय काम आहे सांगायचं. काट्याने काटा काढल्यावर आपण दोन्ही काटे टाकून देतो. ज्याने पायात मोडलेला काटा काढला तो सांभाळून ठेवत नाही आपण. तसं आहे की अज्ञानरूपी काटा काढला ज्ञानरूपी काट्याने, नंतर ते ज्ञान देखील आपलं गेलं पाहिजे. त्यामुळे इथे म्हटलंय की ज्याचं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गळून पडतात तो कैवल्य रूप. ज्ञान गळून पडतं म्हणजे तो सगळं विसरतो असा अर्थ नाही, तर ज्ञानाचा अभिमान जातो. उपनिषदात सांगितलंय की ज्याला वाटतं की मी ब्रह्म जाणलाय त्याने ते जाणलेलं नसतं, तो अजून कच्च मडक आहे. कारण त्याला मला ज्ञान झालं असं वाटत असतं. तिथे ज्ञान शिल्लक आहे, ज्ञान झालेलं आहे बरोबर आहे, पण जोपर्यंत ती जाणीव शिल्लक आहे तोपर्यंत पूर्णपणे तो एकरूप झालेला आहे, पूर्णपणे त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही. जाणीवती तुकी माया, माईक जाय विलया, समर्थ म्हणतात. म्हणून कसलीही जाणीव असली की मी ब्रह्म, ही जाणीव सुद्धा घातक आहे, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे.
मी ब्रह्म ही जाणीव नको, मी अमुक ही जाणीव नाही, ती तर आणखीन वाईट आहे. देहाला धरून असलेली, मनाला बुद्धीला धरून असलेल्या जाणीवा तर खाली खेचणाऱ्या आहेत. पण मी ब्रह्म ही जाणीव देखील साधकाला योग्य नाहीये. सुरुवातीच्या काळात जर का तशी आली तर त्यांनी अहंकार वाढून तो खाली येऊ शकतो, परत पतन होऊ शकतं त्याचं. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवायला लागतं की मला अनुभव आला ह्याचा अर्थ मी पोचले असा होत नाही. त्याला सहजता यायला लागते. सहज ध्यान असं म्हटलेलं आहे. समर्थांची सहज ह्याच्याबद्दल एक ओवी आहे, आता मला ती आठवत नाही, पण त्याच्यात सहज ध्यान सहज केले ते भगवंते मान्य होईचे, अशा पद्धतीने विचार आहे त्याचा. तिथे सहजता आली पाहिजे. सहजता आली म्हणजे ते मुरलाय. जोपर्यंत नवे असतं तोपर्यंत ते टोचतं. साडी सुद्धा, कपडे सुद्धा आपले नवे असतात, जरा टोचतात ते. पण तेच जरा धुतले 2-4दा की मऊ होतात, टोचेनासे होतात. पहिल्यांदा जेव्हा साडी नेसायला शिकलो तर त्यावेळेस तो पदर, ते सगळं साडीचा बोंगा सावरता सावरता नाकीनऊ यायचे. आणि त्याच्यानंतर त्याची जेव्हा सवय झाली तेव्हा सहज आपल्याला ते जमायला लागलं होतं. त्याच्याकडे लक्ष सुद्धा जात नाही. मग विशेषतः पिन जेव्हा पदराला लावायला लागलो त्याच्यानंतर तो पदर सावरण्याचा जो खटाटोप होता तोही थांबला. सहजता येऊन जाते. कुठच्याही नवीन गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव असते. डॉक्टर झाल्यानंतर मी डॉक्टर अशी होती, पुढे ती सहज होऊन जातं. त्याला काही वेगळं वाटत नाहीये. ठीक आहे, शिकलो. दुसरं काही शिकलं असेल. आता मी डॉक्टर म्हणतीये मी, पण मला कोणी डॉक्टर म्हणत नाहीत. मला जनरली पूर्वी नर्स म्हणायचे, आता शिक्षक म्हणतात. पुष्कळ प्रगती आहे माझ्यात. पण ह्याचा अर्थ असा आहे की आपलं शिक्षण काही आपल्या चेहऱ्यावरती लिहिलं नसतं. जे शिक्षण आहे, ज्ञान आहे, ते आतमध्ये आहे. त्याचा उपयोग केला की झालं. लोकांनी काय म्हणतात, काय समजताय, त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे. म्हणून लोक मला जीवनमुक्त म्हणतात की नाही, हा विचार हवाय कशाला? मी आहे की नाही जीवनमुक्त, हा तरी विचार कशाला हवाय? जिथे असा विचार येतो की मी जीवनमुक्त आहे तिथे कृत्रिमता येते. म्हणजे आपली जी सहजता आहे मुक्ततेची, ती मी कधी मुक्त झाले हे कळायला सुद्धा नको अशी सहजता असते. खरं जे ज्ञानाचं दृढीकरण असतं, ज्ञान दृढ झालं असं कधी म्हणतात, तर मला ते दृढ झालं हे कळायला सुद्धा नको इतकं अलगद, अगदी हळुवारपणे. श्रीगुरु हा शब्द नेहमी वापरतात. अलगद, हळुवार, सहज, अशा ती ट्रान्झिशन होतं. हळूहळू हळूहळू एक एक द्वैत मागे पडायला लागतं. आणि द्वैत मागे पडत पडत अद्वैताचा अनुभव येवो न येवो ती स्थिती येते. खूण काय त्याची? आनंद वाढतो, तृप्ती वाढते, शांती वाढते, निर्भयता येते. जगाचा परिणाम होईन असा होतो. स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचा दुसऱ्या अध्यायातली. ती जी आहे ती सगळी त्याच्या अंगात बांगणायला लागतात. आणि मग कधीतरी लक्षात येतं, अरे काहीतरी वेगळं आहे हा आता. हे सहज होणं आहे. आणि सहज घडे ते भगवंते मान्य कीजे असं असतं. जोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव आहे तोपर्यंत त्या ज्ञानाची जाणीव आहे. म्हणजे आपलं ज्ञान गळून पडलेलं. आणि ज्यावेळी ते सहज मुरलेलं होतं त्यावेळी मला ज्ञान झालं हा भाव देखील झाला. मी ज्ञान होत, मी ज्ञानी नाही राहत, मी ज्ञान होते, ज्ञानरूप होते, सच्चिदानंद रूप होते. चित म्हणजे ज्ञान, जे कुठच्याही विषयावरती अवलंबून नसतं असं ज्ञान म्हणजे चित. जे कुठच्याही पदार्थावर अवलंबून नसतं असं अस्तित्व म्हणजे सत. आणि कशावरही अवलंबून नसलेला जो आनंद आहे त्याला आनंद म्हणतात. सुख आहे असं म्हणायला हवं, तर जे अवलंबून असतं त्याला सुख असा शास्त्रीय शब्द आहे. आणि निरपेक्ष जे असतं तर त्याला आनंद असं म्हणतात. म्हणून सदेह सच्चिदानंद का न होवावे ते, म्हणून प्रश्न विचारलेला आहे.
सदेह सच्चिदानंद रूप होऊन जातात तो ज्ञानी बोध रूप होतो, ज्ञान रूप होतो, आनंद रूप होतो. सगळीकडे ज्ञान हा म्हणजे ज्ञानाचंही खंडन करण्याची आवश्यकता असतेच, आणि केलेलं आहे संतांनी. जसं ह्याच्यात केलंय, काय म्हणूया, अमृतानुभवात केलेलं, तिथे तर पूर्णपणे प्रकरणच आहे अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन म्हणून. तसंच इथे देखील केलेलं आहे. आणखीन पुढे यांनी म्हटलेलं की वाचावृण परिहार करून ज्ञानदेव ब्रह्मरूपत्व रूप अमृतानुभव सांगतात. वाचावृण म्हणून एक असतं. अनेक ऋण असतात की नाही आपल्याला, की पितृऋण, देव ऋण असतात, समाजाचं ऋण असतं, सगळी आपल्याला फेडायची असतात. श्री गुरूंच्याकडनं वाचावृण म्हणून एक येतं. त्यांचं ऋण फेडणं शक्य नाहीये, पण तो जो परिहार आहे ते त्यांनी दिलेलं ज्ञान पुढे नेणं हा एकमेव त्याच्यासाठी उपाय आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या ह्याच्यातनं ऋणातनं मुक्त होता येत नाही. विवेक सिंधू फार छान ओव्या आहेत एक दोन, की जेने दिधला चिंतामणी तयासी दिजे फुटकी कवडी. ते म्हणजे काय, उत्तीर्ण होणार आहे का? किंवा जेने दिधेला कल्पतरू तयासी दिजे दर्पणीचा हारू, तेने काय तो गव्हारू उत्तीर्ण होय. म्हणजे ज्यांनी कल्पतरू दिला, कल्पवृक्षासारखं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ज्यांनी ब्रह्मज्ञान म्हणजे काही साधी गोष्ट नाही, ती दिली आणि त्याला आरशातलं प्रतिबिंब रूप हार देणार, त्यांनी काय उत्तीर्ण होणार आहे का माणूस? तसं आहे, आपण जे देतो ना, काय म्हणूया, पाकिट, काहीही दिलं, सेवा केली तरी त्याच्यातनं उत्तीर्ण होत नाही. त्यातल्या त्यात उत्तीर्ण जे होतं तर ते त्यांच्यासारखं होणं म्हणजे आत्मरूप होणं, ब्रह्मरूप होणं, आणखीन ते ज्ञान पुढे देणं. ह्यांनी थोडं बहुत उतराई होणं शक्य असतं, थोडं बहुत. पण ब्रह्मरूप आपण होतो. आता जीवनमुक्त अवस्थेची जी सीमा आहे तिथे एक शब्द वापरलाय, सजग वृत्ती राहित्य. सजग वृत्ती राहित्य म्हणजे वृत्ती राहित्य एक झोपेत येतं पहा, तंद्रेत येतं. सगळ्या ज्या वृत्ती असतात, मनोवृत्ती म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे लीन झालेले असतात. त्यामुळे ते अंतःकरणात काहीही बदल घडत नाही. अंतःकरणात होणारा बदल म्हणजे वृत्ती. कुठचाही बदल होत नाही, अंतःकरण पूर्ण लीन होऊन जातं. ते वृत्ती राहित्य, पण तिथे अज्ञान आहे. समाधीमध्ये वृत्ती राहित्य असतं, की ज्याला सजग म्हणता येईल. म्हणजे पूर्ण उदाहरण देते, प्रखर उजेड आहे, आपल्याला दिसत नाही. पूर्ण गडद अंधार आहे, आपल्याला दिसत नाही. पण दोन्ही सारखी आहेत का? एक स्वस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही म्हणू नये सारखी, वर्म जाणे तो पारखी. एक आळशी आहे म्हणून स्वस्त आहे, आणखीन एक मानसी स्वस्थ आहे म्हणून स्वस्त आहे. त्यांना सारखं कसं म्हणता येईल? तसं निद्रेतलं वृत्ती राहित्य आणि समाधीतलं वृत्ती राहित्य ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक. तिथे सजगता असते, म्हणजे ते जाणीवपूर्वक आपण तिथे गेलेलो असतो. आणि नंतर देखील आपल्याला ही स्थिती थोडीफार मेंटेन करता येते. कशी? त्या वृत्ती ज्या उठतील तर त्यांच्याकडे बाधित अनुवृत्तीने बघायचं. आणखीन जेव्हा आपण त्या अनुसंधानात राहतो तर तेव्हा त्याला सजग वृत्ती राहित्य म्हणायला सुद्धा हरकत नसते. ही जीवनमुक्तीची चरमसीमा आहे. चरम म्हणजे पूर्णपणे टोकाची. आणि हा जीवकृत प्रपंच कसा टाकायचा ह्याचा आपण विचार केला. ईश्वरकृत प्रपंच आपल्याला काढून टाकायला लागत नाही. आपलं जे स्वतःचं जग असतं ना, त्याचा जेव्हा आपण बात करतो तेव्हा ईश्वरकृत द्वैताचा आपोआप होऊन जातो. निसर्ग आपल्याला काही करायला येत नाही. काय करायला येतं? माझ्या झाडाला फुलं किती लागली, काय करणार, यावर्षी अजून मोगरा फुललाच नाही. हे सगळं जे आहे हे जीवकृत द्वैत आहे. हे त्रास देत. आणि ज्या वेळेस माझं काही नाहीये, आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, हे जेव्हा होतं तर त्यावेळी आपण ह्या जीवकृत द्वैतातनं बाहेर पडायला लागतो.
आपण अनेक उपाय पाहिले जीवकृतद्वैतातनं बाहेर पडण्याचे. त्या पद्धतीने जर का आपण आपला जीवनक्रम बसवून घेतला, वेळ लागतो, सगळं मान्य आहे, परत परत आपण ओढले जातो संसारात, अगदी खरं आहे. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. प्रयत्ने वाळूचे कड रगडिता तेलही गळे, तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे. हे जे सांगितलेलं आहे की प्रयत्न केल्यानंतर अशक्य काही नाही. प्रयत्न करून पाहिलाय का? जमणार नाही म्हटलं की आम्हाला वडील म्हणायचे, प्रयत्न केलायस का? प्रयत्न न करता जमणार नाही काय म्हणतेस? जा आधी प्रयत्न कर. इथे तेच आहे. इच्छा जर का असली तर माणूस प्रयत्न करतो. म्हणजे शेवटी आपला मोक्षार्थी आपण किती तीव्र आहोत का मंद आहोत, मध्यम आहोत, याच्यावरती अवलंबून असतं. आपण बहुधा सगळे मंद किंवा मध्यम असतो, तीव्र क्वचित असतो. तीव्र मुमुक्षूला सांगावंच लागत नाही, त्याला तो आतनं ढकललाच जातो आणि त्याला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. पूर्ण अखंड अनुसंधान, अभ्यास, श्रवण, मनन ह्याच्याशिवाय त्याला चैन पडणार नाही. कारण त्याला तिथे पोचायचंच आहे. येची दही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असा त्याचा निश्चय असतो. आणि हा निश्चय असल्यामुळे जो तीव्र मुमुक्षू आहे तर त्याला सांगायला लागत, पण जो मंद आणि मध्यम असतो त्याला स्वतःला सक्ती करायला लागते. बघू, झालं तर झालं, नाही तर पुढला जन्म. मग पुढला जन्म घ्या, तिथे तिथल्या तिथे आपण बुक केलेला आहे पुढला जन्म. जेव्हा अशा पद्धतीने आपण म्हणतो की मग पुढल्या जन्मी बघू, ताबडतोब त्याची आपण सोय केलेली आहे. बुक झाला. कुठला जन्म येईल ते सांगता येत नाही. मानव जन्मच येईल असा अजिबात नाही. म्हणून याच देहात असताना हा ह्या द्वैत विवेक जो आहे, फार छान प्रकरण आहे की त्याच्यात साधना इतक्या पद्धतीने सांगितलेली आहे. जीवकृतद्वैत आणि ईश्वरकृतद्वैत हे दोन्ही निवारण करण्याची साधना फार छान त्यांनी सांगितलेली आहे. आता जे म्हटलं की जीवकृतद्वैत आपल्याला फार विचार करायला लागत नाही. लागलाच तर काही जर का निसर्गाच्या आपत्ती आल्या तर थोडासा लागतो विचार करायला, पण त्यावेळेस ईश्वराची व्यवस्था आहे असा विचार करता येतो. त्या दिवशी जे म्हटलं होतं की मास प्रारब्ध म्हणून काही असतं, म्हणजे मोठा जो जनसमुदाय असतो तर त्यांचं एकत्रित प्रारब्ध असतं. अशा वेळेस महापूर वगैरे येतात. आपल्याला उत्तरेत जी ढगफुटी झाली होती ती आठवा, किती लोक गेले होते त्याच्यात. कोणी कोणी अचानक ठरून तिकीट मिळालं म्हणून आनंदाने गेले आणि कोणी कोणी अडचण आली म्हणून गेले. प्रारब्ध, हे प्रारब्ध जे असतं ते अशा पद्धतीने आपल्याला हे करतं. पण हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे हे लक्षात घ्यायचं. त्या निमित्ताने ईश्वराची आठवण येते आपल्याला. निसर्गाच्या कोपात सुद्धा ईश्वराची आठवण असते. आणि एरवी ही सगळीकडे सुखरूप ब्रह्म आहे हे आपण लक्षात ठेवायचं असतं. म्हणून जीवकृतद्वैत आणि ईश्वरकृतद्वैत यांचा आपण विचार केलाय. त्यातलं ईशकृतद्वैत आहे ते आपल्याला त्रास देत नाही, तर जीवकृतद्वैत जे आहे ते आपल्याला बंधनात टाकतं, ते आपल्याला सतत बांधत असतं. आणि त्या तीव्र आणि मंद ही दोन्ही, किंवा शास्त्रीय आणि अशास्त्रीय, ही सगळी जी जीवकृतद्वैत आहे तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा अज्ञानाचे जे 3 बंधनं असतात, गाठी म्हटलेल्या आहेत, त्याच्यातून आपण मुक्त होतो. कुठच्या गाठी आहेत? देह तादात्म्य, म्हणजे मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, हे जे सगळे आहेत हे देह तादात्म्य. स्थूल देहाशी असेल नाही तर सूक्ष्म देहाशी असेल ते देह तादात्म्य. दुसरा आहे जगत सत्य, म्हणजे जग सत्य आहे, जसं दिसतं तसं आहे, भेदमय आहे आणि माझ्या भोगासाठी आहे, असा हा जो सगळा विचार आहे जगाच्या बद्दलचा, त्याला जगत सत्यत्व भ्रांती म्हणतात. आणि तिसरा जो आहे तर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, म्हणजे मी करता आहे आणि जग माझं भोग्य आहे. मी चेतन आहे, मी देह आहे आणि हे जग माझ्या भोगासाठी, अशा पद्धतीचा जो सगळा विचार आहे हाही गळून पडतो जेव्हा आपलं जीवकृतद्वैत नाहीसं.
जेव्हा पूर्ण वैराग्य आहे, हे हळूहळू होणार आहे. म्हणजे मी इतके दिवस अभ्यास करते तरी अजून मला काही फरक जाणवत नाहीये, अशा पद्धतीने येतात. कधी होणार ग, अशा पद्धतीने येतात. विचारलं जातं कधी होणार म्हणजे काय? ज्या वेळी व्हायचं तेव्हा होणार आहे. आपल्याकडनं आपण प्रयत्न करत राहायचं असतं. करावी तातडी परमार्थाची, पण प्राप्त काळ घडी आल्याशिवाय ते होत नाही. प्राप्त काळ घडी लवकर आणण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो. ती येते. प्रयत्न जर का आपण व्यवस्थित केला तर निश्चितपणे कधीतरी आपल्याला तो अनुभव येणार आहे, त्याच्यात दृढीकरण होणार आहे, आणि मग अखंड आनंदाचा, सुखरूपतेचा, निर्भयतेचा, तृप्ती, शांती, समाधान, हे जे सगळं सांगितलेलं आहे त्याचा अनुभव येतो. इथे दीप प्रकरण जे आहे तर त्याच्यात तृप्तीदीप म्हणून एक आहे, ज्याच्यात जीवनमुक्ताची तृप्ती वर्णन केले. पूर्ण प्रकरण आहे मोठं, 200च्याहून जास्त श्लोक आहेत त्याच्यात. आता ह्याच्यानंतर आपल्याला विवेक प्रकरणातलं 5 जी विवेक प्रकरण होती त्यातलं शेवटचं प्रकरण जे आहे तर ते महावाक्य विवेक म्हणून आहे. महावाक्य म्हणजे 4 वेदांमध्ये 4 प्रत्येक वेदात एक महावाक्य. महावाक्याचा अर्थ जे वाक्य जीव आणखीन ब्रह्म यांचं ऐक्य सांगतं त्याला महावाक्य म्हणतात. आणखीन जी वाक्य ब्रह्माचं केवळ वर्णन करतात त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. उपनिषदात, वेदात अवांतर वाक्य आहेत, आणखीन महावाक्य मात्र प्रत्येक वेदात एकच आहे. ही महावाक्य जी आहेत आपल्याला माहिती असतील सगळे, की प्रज्ञान ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, आणखीन हे अहम ब्रह्मास्मी, अशी 4 महावाक्य आहेत ही. आता काही काहींचा अर्थ स्पष्ट आहे, काहींचा अर्थ स्पष्ट नाहीये. हे जे सगळे आहेत हे आपल्याला जुळवून घ्यायला लागतात, अर्थ आपल्याला समजून घ्यायला लागतात. जीव ब्रह्मच कसा हे आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायला लागतं, आणि हे समजून द्यायचं काम महावाक्य विवेक म्हणून जो प्रकरण आहे ते करणार आहे आपल्याला. महावाक्य जी आहे तर त्यांचा विचार करणं हे महत्वाचं आहे. महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधकी. त्याचा जप नाही सांगितलेला. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या वाचून भ्रांतीचा अंधकार फिटणार नाही, दासबोधात सांगितलंय. म्हणून हा महावाक्य उपदेश कितीही जरी श्रेष्ठ असला तरी त्याचा जप करायचा नाही. काही वेळा असंही सांगितलं जातं की श्वास घेताना 6 म्हणा, आणखी सोडताना हम म्हणा, सतत असं म्हणत राहा. हा जप झाला. तिथे विचार जर का त्याच्या मागे असला तर उपयोग होणार. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम वगैरे पूर्ण अजपाचा समास आहे समर्थांचा. पण त्याच्यापेक्षा देखील जर का आपण तिथे विचार केला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधके, हे महत्वाचं आहे. आणि तो कसा विचार करायचा ह्याच्याबद्दल ह्या महावाक्य विवेक प्रकरणात आपल्याला सांगितलेलं आहे. जप केला तर केवळ आपण शब्द उच्चारत बसतो, पण विचार केला तर अर्थाचा विचार होतो, आणि मग मी ब्रह्म कशी हे दृढ व्हायला लागतं. यासाठी ह्या महावाक्यांचा आपल्याला विचार आता पुढल्या वेळेस करायचा आहे. आता थांबते मी. काही प्रश्न असले तर विचारा, नाही तर कालच्याच सारखं महावाक्यात आपण जाऊ शकतो. नमस्कार, मला एक छोटा प्रश्न होता. सच्चित आनंद मध्ये चित म्हणजे चैतन्य ना? मग चित म्हणजे ज्ञान. हो, चैतन्य नाही. चैतन्य म्हणजे काय म्हणूया, ज्ञानाच्या मुळे आपल्याला कळतं की नाही, आनंदाच्या मुळे कळतं की नाही. सत हे आहे, सत म्हणजे असणेपणा आहे म्हणून त्याचं ज्ञान होतं, ज्ञान होतं म्हणून आनंद होतो. चैतन्य आपल्याला ज्ञान होतं त्याला आपण चैतन्य म्हणतो की नाही. जडाची काय व्याख्या आहे की ज्याला स्वतःच ज्ञान नाही, दुसऱ्याचं ज्ञान नाही, त्याला जड म्हणतात.
हम्म. आणि ज्याला स्वतःचंही ज्ञान आहे, दुसऱ्याचंही ज्ञान आहे, त्याला चेतन म्हणतात. की त्याच्यात चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे उत्साह वगैरे ह्या अर्थी नाहीये चैतन्य. ते हम्म. ज्ञान ह्या अर्थी आहे, कळणं ह्या अर्थी आहे. या ते उगीच मला घोटाळा व्हायचा, ते दोन वेगळे हा शब्द. बरोबर आहे. तो मराठीत ज्या पद्धतीने तो शब्द वापरला जातो ना, चैतन्य, हम्म. की चैतन्याची मूर्ती वगैरे, तसं चेतना म्हणजे हालचाल करण्याचं सामर्थ्य आहे तिथे. ते हम्म. ज्ञानाशिवाय काहीही होत नाहीये. ओके, थँक्यू. कुठल्याही गोष्टीचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपण क्रिया करू शकतो ना. हम्म. सो मूळ बरोबर आहे ना. अर्थ ज्ञान. हा हो, बरोबर हा. बरोबर. थँक्यू. हॅलो. हा. हा, नमस्कार. मी संजीवनी जोशी बोलते. हम्म. ताई, मला एक प्रश्न असा होता. सहज समाधी किंवा काय हे जे म्हणतात ते गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जे सांगितलेलं आहे की ती मुलं हे महादेवाच्या मंदिरात त्यांना समाधीत अवस्थेत ते बसलेले असतात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांना मिरवत ते गावामध्ये आणतात वगैरे, आणि तिसऱ्या दिवशी त्यांची ती समाधी हळूहळू उतरायला लागते. मग हा जो हे जे काय आहे हे कशामध्ये बसतं आपल्या या अनुषंगानं, या वेदांतात विषयात? बसत नाही ते. नाही ना? वेदांताच्या ही जी ज्ञान समाधी आहे ती हा. इतका काळ राहत नाही, कधीच नाही. नाही. हा हा हा. अच्छा. योग्याची समाधी राहते असं म्हणतात कधी कधी, त्याची हा. कथा पण आहेत अशा, हम्म. पण ती अज्ञानासह असते, त्यामुळे त्याचा तेवढा उपयोग नसतो. हो का? हा हा हा. बर, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तिथे लयरूप समाधी असते. जसं झोपेमध्ये लय होतो ना, हा. तसा तिथे जाणीवपूर्वक लय केला जातो. अच्छा अच्छा. आणखीन दुसरं म्हणजे काही काही वेळेस हे अर्थवाद म्हणून काही वेळा सांगितलं जातं. हा. अर्थवाद म्हणजे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी त्याची जरा जास्त स्तुती केली जाते, अच्छा. हा हा त्याला अर्थवाद असं म्हणतात. हा हा. ठीक आता आहे, धन्यवाद. चमत्कारांचं वगैरे हे अशा हा, पद्धतीनेच असतं ते. बरोबर आहे, बरोबर आहे. बर. नमस्कार. अजून एक प्रश्न होता, तुम्ही सांगितलं पण कदाचित मला समजलं नाही किंवा मिस झालं. अज्ञानाचा काटा काढायला ज्ञानाचा काटा वापरायचा आणि मग दोन्ही काटे फेकायचे. ते दोन्ही काटे फेकायचे, ज्ञानाचा काटा कसा फेकायचा मला नाही समजलं. मी ज्ञानी हे जाणीव विसरायची. हम्म. हे बघा, जेव्हा ज्ञान आपल्याला झालाय असं आपल्याला वाटायला लागतं तेव्हा ती जाणीव राहते की नाही, मी ज्ञानी, या. मला कळलाय, मी आता हम्म. मुक्त वगैरे, अशा पद्धतीच्या ह्या ज्या सगळ्या जाणीवा आहेत ना, त्या जिरल्या पाहिजेत. जोपर्यंत मला ज्ञान झालाय वाटतंय तोपर्यंत ज्ञान झालेलं नाही म्हणून सांगितले. हम्म. आत्मारामात देखील ह्या पद्धतीने फार छान त्यांनी सांगितलेलं आहे. ठाईसा चेईला नाहीसा बापा म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने तिथे. आणखीन उपनिषदात देखील ह्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. यदि मन्यसे सुवेदेती तदभ्रम. म्हणजे जर का मला कळलाय चांगलं वाटत असलं तर तुला कळलेलं नाही. कळलाय का नाही कळलाय अशा पद्धतीचं जे भाव असतं ना, त्यावेळी कळण्याची शक्यता असते. हम्म. ते ज्ञान मला कळलं ह्या पद्धतीने कधीच होत नाही. कारण आणखीन मग जेव्हा कधीतरी कुठेतरी आता समजा आपल्याला सगुण साक्षात्कार होऊ शकतो भावाने, भावबळे आकडे, भाव तेथे देव वगैरे असं म्हणतं, होऊ शकतो. किंवा बाकी एकेकांना हतनाद, प्रकाश वगैरे अनेक तऱ्हेचे अनुभव येऊ शकतात साधकाला. हा जो मार्ग आहे तर त्याच्यात हे अतिंद्रिय अनुभव येणं काही अनकॉमन नाहीये. येतात काही ना काहीतरी, कोणाला तरी काही कधी दृश्य दिसतील, काही कधी ऐकू येईल, कधी काही सांगता येत नाही. म्हणजे हे जे सगळे अनुभव आहेत त्याच्यात जर का आपण रमलो तर काय होईल सांगा मला. तिथेच अडकून राहू की नाही आपण. म्हणजे ते म्हणजे मला अनुभव आले
काय? नाही, म्हणजे ज्ञानाच्या काटाने आपल्याला अज्ञानाचा एखादा प्रश्न आपला जो घोळत असतो तो समजा निवारण झाला तर त्याच्यानंतर फक्त मौन पाहिजे, म्हणजे काही विचारच नाही पाहिजे, म्हणजे त्याचा ज्ञानाचा काही काटा. विचार नाही अशी अवस्था होऊ शकत नाही. मनाला काहीतरी आलंबन लागतं, म्हणून त्याला नामाचं आलंबन देण्यात येतं, सगुण चरित्रांचं आलंबन देण्यात येतं, तत्वचिंतनाचं देण्यात येतं. नाही, आलं लक्षात? पोस्ट पोस्ट प्रॉब्लेम म्हणजे अज्ञान जे काही असतं तरी देखील मनाचा स्वभाव आहे. कारण हे बघा, जीवनमुक्त जरी झाला तरी देखील त्याचं मन मेलेलं नसतं, मन जिवंत असतं. मग मन जिवंत आहे म्हटल्यानंतर जे मनाने विचार चालायचे ते चालणार आहेत, फक्त त्याचे विचार बाधित असतात, हे महत्वाचं. म्हणून बाधाबद्दल इतकं जे चाललेलं आहे चर्चा आपली, ती त्यासाठी आहे की त्याचं मन बाधित झालेलं असतं. म्हणजे हे व्यापार मन करताय, हा विचार मन करताय, हा संकल्प मनाचा आहे, माझा नाहीये, मी वेगळा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प सिद्धीला गेला काय, गेला नाही काय, त्याला काही फरक पडत नाही. कोणीतरी ओळखीच्या माणसाने हे केलं, काही फरक पडतो का आपल्याला? तसंच मनाकडे बघणं असतं, बुद्धीकडे बघणं असतं. आलं लक्षात? आणखीन ही जी जाणीव, तो जाणीव सांडोनी बैसला तो मौनी म्हणावा बला, वेदाभ्यासाचा गलबला याची कारणे म्हणून म्हटले की जाणीव सांडून बैसला. जाणीव सांडून म्हणजे समाधीत नाही, तर मी ब्रह्म आहे अशा पद्धतीची जी जाणीव आहे ती गेली पाहिजे. सगळा व्यवहार शांतपणे व्यवहारासारखा होतो, पण अलिप्तपणे. अलिप्तपणा जो आहे तो मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, हा निश्चय झालेला असतो. आणि त्यामुळे तो त्या देहापासून अलिप्त असतो. मनाचे व्यापार साक्षीत्वानी चाललेले असतात. मी असं नाही बोलताना म्हणेल की मी असा विचार केला म्हणून, पण तरीही आतमध्ये त्याची खात्री असते की मी म्हणजे मन नाही, विचार करायचा मी नाहीये. जे विचार चाललाय ते मन बुद्धी वगैरे करतायत, करून घ्या. आतमधला निश्चय असतो, बोलून नाही दाखवणार. बोलून दाखवलं तर तिथे कृत्रिमता आहे, तिथे जाणीव आहे. आणि जाणीव आहे म्हणजे तिथे सहज अवस्था आलेली नाही. सहज अवस्थेमध्ये कधीही तो बोलणार नाही अशा पद्धतीने की या देहाला अमुक म्हणतात, किंवा ते मन माझं आहे ना तिकडे गेलं होतं वगैरे, अशा पद्धतीने तो सहजावस्थेत नाही बोल. मी विचार केला असंच म्हणणार आहे तिथे, पण आतमध्ये खात्री असते. थँक्यू. थांबायचं. हो चालेल. घेते श्लोक. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.